नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जी राबवली जात आहे, त्या योजनेअंतर्गत जे नियमित कर्जदार आहे, जे नियमित कर्ज भरणारे त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। तसेच जे थकीत कर्जदार आहे त्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे। आणि यासाठी जे आहे तर आता थोड्या राज्यात हालचाली हे वेगाने सुरू झालेली आहे। त्यासाठी राज्य जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी स्वतः आहेत आणि त्यांना जे आहे तर ते याद्या प्रकाशित किंवा याद्या बनवण्याचे आदेश जे आहे ते गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेले आहे। परंतु यामध्ये अजूनही अनेक अशा अडचणी येत आहे। त्या अडचणी कोणत्या, तर अनेक असे शेतकरी आहेत की ज्यांचे सोसायटीचे कर्ज आहे, ज्यांचे संस्थेचे कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांचे त्या खात्याला आधार कार्ड लिंक नाही आहे किंवा त्यांचं त्या संस्थेकडे फार्मर आय डी नाही आहे किंवा शेतकऱ्यांचा पूर्ण डाटा नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये ते शेतकरी जे आहेत तर ते कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात। तर त्यासाठी शेतकऱ्यांना करायचं काय, महत्त्वाचे जे कामं जे शेतकऱ्यांना करायचे कर्जमाफीसाठी किंवा कोणकोणती कागदपत्रे लागणार किंवा काय करावं लागणार, तर सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाईलशी लिंक आहे का, तुमच्या आधार कार्डाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तो तपासून घ्या, कारण ते देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे यामध्ये। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुमचं कर्ज खातं आहे किंवा जे तुमचं बँकेचं खातं आहे, ज्यावरती तुमचं कर्ज आहे, ते तुमचं कर्ज खातं त्या तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का ते देखील तपासून घ्या, कारण जे कर्जाची जी रक्कम असते ती देखील DBT मार्फतच येणार, डायरेक्ट आधारवरूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार। तिसरी महत्त्वाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जमाफीसाठी सरकारने जे आहे तर फार्मर आय डी, ॲग्रिस्टेक फार्मर आय डी जे आहे शेतकरी कार्ड, ते कंपल्सरी केलेलं आहे, बंधनकारक केलेलं आहे। जर तुमच्याकडं फार्मर आय डी नसेल तर तुम्ही या कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। तर अजून देखील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी केलेले नसेल तर त्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी करून घ्या। आणि ज्या राष्ट्रीयकृत बँका आहे त्यांच्याकडे तर शेतकऱ्यांचा बहुतांश डाटा आहे, परंतु ज्या सोसायट्या आहे, ज्या संस्था आहे, ज्या जिल्हा मध्यमवर्गीय बँका आहे यांच्याकडे अजूनही शेतकऱ्यांचा पूर्ण डाटा नाही। तर तुम्हीही जर जिल्हा मध्यमवर्गीय बँकेचा कर्ज उचललेला असेल किंवा सोसायटीचं तुमच्याकडे कर्ज असेल तर तिथे जाऊन तुमचं आधार कार्ड घेऊन जा, तुमचं फार्मर आय डीचा नंबर घेऊन जा, तिथे एकदा चौकशी करा आणि जर तिथं त्यांना तुमची जर काही माहिती लागत असेल तर ती नक्कीच द्या। कारण आता जे आहे तर जिल्हाधिकारीची समिती गठीत करण्यात आली, त्यांना याद्या जे याद्या आहेत ते तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आणि लवकरच कर्जमाफीच्या जे याद्या आहेत त्या प्रकाशित होणार आहेत। तर यासाठी हे महत्त्वाचं असं अपडेट होतं की कर्जमाफीसाठी काय कागदपत्र लागतील। शेतकरी वेळोवेळी विचारत होते किंवा काय कागदपत्र लागू शकतात, तर याबाबतची उत्तरे होती। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजूनही जर काही अडचणी येत असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली, तिथे आम्हाला जॉईन करा। तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येत असेल तर आम्हाला मेसेज करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून कोणतेही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले नाही पाहिजे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।